नमस्कार मित्रांनो. मी जर विचारलं तुम्ही दूध व्यवसायात आहात का, तर नक्कीच बरेचसे लोक म्हणतील होय आम्ही दूध व्यवसायात आहोत. परंतु मित्रांनो, हा आपला भ्रम आहे. भ्रम यासाठी आहे की जोपर्यंत आपल्याला आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही तोपर्यंत तो व्यवसाय म्हणता येत नाही. आता व्यवसाय जर करायचा जर असेल तर काय आवश्यक आहे? दूध व्यवसाय जर करायचा जर असेल तर आपण विकत असलेल्या दुधाची प्रत आपल्याला रोज एकसारखी कस्टमरला देता आली पाहिजे. आपण जे पदार्थ उत्पादित करतो त्याच्यामध्ये दूध असेल, दही असेल, चक्का असेल, श्रीखंड असेल, रबडी, बासुंदी, खवा, पेढे, बर्फी, पनीर आणि असे कितीतरी पदार्थ की जे आपण उत्पादित करतो, परंतु सातत्याने रोज त्या पदार्थाची क्वालिटी एकच आपल्याला टिकून ठेवता येत नाही. त्याचं कारण आहे की त्या दूध व्यवसायासंदर्भातले किंवा त्या पदार्थांच्या संदर्भातली डिटेल टेक्निकल इन्फॉर्मेशन, त्याची शास्त्रशुद्ध माहिती आपल्याकडे नाही आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये पाहिजे तो भाव, आपल्या मनासारखा रेट आपल्याला मिळवता येत नाही. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी जर हासिल करायच्या जर असतील तर आपल्याला दूध व्यवसायाविषयी इत्थंभूत माहिती घेणं गरजेचं आहे. आणि ती माहिती जर आपल्याकडे जर असेल तर आपण दूध व्यवसायामध्ये तग धरू शकतो किंवा पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय पुढे चालवू शकतो. किंबहुना फक्त तात्पुरता जर विचार करणार असाल तर तुमचा ठसा या व्यवसायामध्ये उमटणार नाही. जोपर्यंत तुम्हाला शास्त्रशुद्ध माहिती नाही, पदार्थ तयार करण्याचं तंत्र तुमच्याकडे नाही, तोपर्यंत तुमचा ब्रँड बनू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी समजल्या असतीलच. मित्रांनो, आपण जवळपास 20 दुग्धजन्य पदार्थ जे शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पद्धतीने तयार केले जातात ते सर्व प्रॅक्टिकलसह आपल्या प्रशिक्षण वर्गामध्ये शिकवत असतो आणि लॉंग टर्म किंवा लाईफ टाईम सपोर्ट तुम्हाला त्यासाठी दिला जातो. ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र, राजगुरुनगर, पुणे या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग चालतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि येणाऱ्या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होण्यासाठी ताबडतोब रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद.